नाही बोला देतो. अध्यक्ष महोदय, या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. सगळं सर्वश्रुत आहे आणि खरंच एक वेदनादायी घटना ज्या एका महिला डॉक्टरवर ज्या पद्धतीनं सुसाईड झालं. पण यामध्ये एक आहे की जे 2 आरोपी या ठिकाणी अटक झालेत. माननीय अध्यक्ष महोदय, खरं तर या प्रकरणामध्ये डिजिटल तांत्रिक आणि फॉरेन्सिक पुरावे हे काही संकलित करण्यात आले आहे का हे आलं पाहिजेत अध्यक्ष महोदय. आणि यामध्ये या 2 व्यतिरिक्त इतर कोण पुन्हा आरोपी आहे त्या संदर्भातली चौकशीच्या दिशेनं चौकशी सुरू आहे का, हा दुसरा प्रश्न अध्यक्ष महोदय. आणि महत्त्वाचा प्रश्न आहे की या सगळ्यामध्ये जे जातोय त्या महिला डॉक्टरला वारंवार जे आता माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की वारंवार तिची ड्युटी लावल्या जात होती ज्या आरोपीला फिट अनफिट दाखवण्यासाठी आणि तिच्यावर दबाव टाकला जात होता. अशा प्रकारची माहिती अनेक वेळा पुढे आलेली आहे की तिच्यावर दबाव टाकून तिला त्या पद्धतीनं अनफिट दाखवण्यासाठी प्रेशर टाकणारी सुद्धा काही महाभाग आहेत. त्या दृष्टीनं सुद्धा चौकशी पुढे जाते आहे का, ही माहिती उपलब्ध करून द्या अध्यक्ष. माननीय अध्यक्ष महोदय, डिजिटल आणि फॉरेन्सिक एव्हिडन्स हा सगळा त्या ठिकाणी आहे. पूर्ण व्हॉट्सॲपच्या चॅट्स, त्याचा ट्रेल हा सगळा प्राप्त झालेला आहे. सदरू महिला डॉक्टर ही हॉटेलमध्ये त्या आल्या, आपल्या रूममध्ये गेल्या, रूममध्ये जातपर्यंतचे सगळे CCTV फुटेजेस हे पोलिसांच्या ताब्यात आहेत. त्यामुळे तिथे कोण आलाय कोण गेलाय या संदर्भातली माहिती आहे. तिथलं अलीकडच्या काळामध्ये अशा बाबतीत आपण नवीन कायद्याप्रमाणे सगळे फॉरेन्सिक एव्हिडन्स जमा करतो. तशा पद्धतीचे सगळे फॉरेन्सिक एव्हिडन्सेस हे जमा केलेले आहेत आणि त्याचंही ॲनालिसिस जसं मी सांगितलं की काही गोष्टींचा ॲनालिसिस ऑलरेडी झालेला आहे, तो आलेला आहे. काही गोष्टींचा ॲनालिसिस होतोय. कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण अशा गुन्ह्यांमध्ये 60 दिवसांमध्ये आपली चार्जशीट दाखल करतो. 90 दिवस वेळ असतो पण 60 दिवसात आपण करतो महिलांच्या बाबतीत. तर तीही आपण आता जवळपास अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे ती चार्जशीट देखील दाखल होईल आणि या व्यतिरिक्त कोणी आहे का हा अँगलच तपासण्याकरता ज्युडिशियल इन्क्वायरी आपण केलेली आहे. सोळंके साहेब. अध्यक्ष महोदय, सदरील महिला डॉक्टरचा दुर्दैवी मृत्यू झाला. ती महिला माझ्या मतदारसंघातली आहे. अत्यंत गरीब कुटुंबातून तिच्या वडिलांनी, आईने, काकांनी तिला शिकवून डॉक्टर केलं होतं. परंतु प्रशासनाच्या कारभारामुळं म्हणा, इतर काही कारभारामुळं म्हणा, तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे की एक मानवतावादी दृष्टिकोनातून त्या कुटुंबातल्या एखाद्या व्यक्तीला त्याच्या शिक्षणाप्रमाणे अनुकंपा तत्वावरती हे शासन नोकरी देईल का, हाच माझा स्पेसिफिक प्रश्न आहे. सदरहू महिलेच्या संदर्भात, त्यांच्या परिवाराच्या संदर्भात सर्वांना संवेदना आहे. शासनही संवेदनशील आहे. आपल्याला माहिती आहे की सदरू महिला या 11 महिन्याच्या कंत्राटी पद्धतीनं त्या ठिकाणी होत्या. त्यामुळे त्याला अनुकंपाचं तत्व लागू होत नाही. तथापि एक संवेदना म्हणून त्या परिवाराला कशी मदत करता येईल, त्यात कायदेशीर काय मार्ग काढता येईल याचा जरूर शासन विचार करेल. बोला ताई. नमस्कार. मी एक महिला आणि एक डॉक्टर म्हणून बोलते. इथे जरा भावना सांगते कारण मी तिच्या यातना, त्या डॉक्टर महिलेच्या यातना समजू शकते. ती जेव्हा 4.5 वर्ष कठोर परिश्रम करून जेव्हा ती पास होते तेव्हा तिच्या खूप आशा असतील, जीवनाबद्दल अपेक्षा असतील आणि तिची भविष्याबद्दल खूप स्वप्न असतील. ती एक प्रामाणिक आणि धाडसी मुलगी होती म्हणून तिने या भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध तिने पोलखोल करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये तिचा मृत्यू झाला किंवा तिला तिथे चिरडण्यात आलं असं मी म्हणेन. आणि त्यासाठी तिला न्याय मिळण्यासाठी तिने आणि तिच्या कुटुंबाने काही व्यक्तींची नावं घेतली होती ज्यांना नंतर काही गोष्टींनी क्लीन चिट देण्यात आली. त्यांची सुद्धा SIT मध्ये त्यांची चौकशी होणार का, तात्काळ आणि सक्तीने चौकशी होणार का, आणि जे अधिकारी आरोपी होती त्यांच्यावर मोकोकाचा कायदा लागणार का आणि त्यांच्यावर कठीण कारवाई होणार का. तसंच पोलीस दलातील जबाबदारी आणि महिला सुरक्षा यासाठी सुधारणा विधेयक या अधिवेशनात येणार का, कारण महिलांसाठी मध्ये खूप आपल्या असुरक्षितची भावना आहे. देवाभाऊ, मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छिते की महिलांना 1500 रुपये जे लाडके बहिणीचे मिळतात त्याच्यापेक्षा सुरक्षा खूप महत्त्वाची आहे. तिची आणि तिच्या मुलीबाळींची सुरक्षा खूप महत्त्वाची आहे आणि त्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार आहात. आणि त्याच्याबरोबर
ज्या वैद्यकीय आणि अत्यावश्यक सेवातील ज्या महिला कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी विशेष सुरक्षा व्यवस्था तिथे तातडीने उभी करणार का, एवढंच विचारते. धन्यवाद.